नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका भाग 8 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एकूण प्रश्नांची संख्या आहे 20 आणि 20 पैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, ग्रामपंचायतीचा प्रमुख डॅश डॅश असतो. पर्याय पहा, विचार करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद. ग्रामपंचायतीचा प्रमुख डॅश डॅश असतो. कोण असतो? तर सरपंच. ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच असतो. पुढील प्रश्न पहा, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये 50 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा, एजी हे कोणत्या मूलद्रव्याचे चिन्ह आहे? एजी हे कोणत्या मूलद्रव्याचे चिन्ह आहे? योग्य उत्तर आहे चांदी. चांदी या मूलद्रव्याचे चिन्ह आहे एजी. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, एजी हे चांदी म्हणजेच सिल्व्हर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह आहे. एजी हे चिन्ह चांदीच्या अर्जेंटम या लॅटिन नावावरून घेण्यात आले आहे, ज्याचा अर्थ चमकदार असा होतो. विद्यार्थी मित्रांनो, जे काही एजी हे चिन्ह आहे ते चांदीलाच लॅटिन भाषेमध्ये अर्जेंटम असं म्हणतात आणि मग त्यावरूनच ते चिन्ह घेण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं चांदीचा अणुक्रमांक म्हणजेच ॲटॉमिक नंबर किती आहे, तर 47. किती आहे? 47. चांदीचा अणुक्रमांक 47 आहे. पृथ्वी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते? पृथ्वी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते? पर्याय पहा, विचार करा. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी साहित्यिक व त्यांची टोपण नावे आपल्याला दिलेली आहेत आणि कोणता पर्याय चुकीचा आहे ते शोधायचं आहे. पहा, पहिला पर्याय आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आरती प्रभू. चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू या टोपण नावाने ओळखले जाते. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज किंवा बाळकराम. विद्यार्थी मित्रांनो, राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते. 100% बरोबर आहे. तसेच बाळकराम या टोपण नावाने सुद्धा ओळखले जाते. 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी. आता लोकहितवादी या टोपण नावाने गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. हे बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जाते. आपल्याला काय विचारलं आहे? कोणता पर्याय चुकीचा आहे? तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, काही साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे सांगतो, लिहून ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. पहा, नागेश, नागेश गणेश नवरे. नागेश या टोपण नावाने नागेश गणेश नवरे यांना ओळखलं जातं. अनिल या टोपण नावाने आत्माराम रावजी देशपांडे यांना ओळखले जाते. आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव आहे अनिल. त्यानंतर पठ्ठे बापूराव या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर श्रीधर कृष्ण कुलकर्णी. श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांना पठ्ठे बापूराव या टोपण नावाने ओळखले जाते. पुढे पहा, माधवानुज या टोपण नावाने काशीनाथ हरी मोडक यांना ओळखले जाते. माधवानुज, काशीनाथ हरी मोडक. त्यानंतर रवी किरण या टोपण नावाने विठ्ठल हरी कुलकर्णी. विठ्ठल हरी कुलकर्णी यांना रवी किरण या टोपण नावाने ओळखले जाते. लिहून ठेवा. यामध्ये सर्वात महत्त्वाचं बघितलं तर अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते असा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. माधवानुज या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे.
पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कोणाच्या शिफारशीवर सुरू झाली? महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कोणाच्या शिफारशीवर सुरू झाली? योग्य उत्तर आहे बलवंतराय मेहता समिती. बलवंतराय मेहता समिती. पुढे पहा, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले. पुढे पहा, भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे स्वतःचे स्वतंत्र उच्च न्यायालय आहे? योग्य उत्तर आहे दिल्ली. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे स्वतःचे स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा डॅश डॅश या ठिकाणी भरतो. कोठे भरतो? तर नाशिक या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. पुढे पहा, 1889 मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली होती? 1889 मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली होती? योग्य उत्तर आहे महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे. पुढे पहा, जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? योग्य उत्तर आहे मुंबई उपनगर. पुढे पहा, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे डॅश डॅश. पर्याय पहा, विचार करा. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव म्हणजेच काय? मिश्र अर्थव्यवस्था. पुढे पहा, जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे बीड. जुन्या मराठी कवींचा जिल्हा बीड. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? म्हणजेच कोणती जोडी चुकीची आहे हे शोधायचं आहे. पहा, लोणी ब्युटरिक आम्ल. विद्यार्थी मित्रांनो, लोण्यामध्ये ब्युटरिक आम्ल असतं, बरोबर आहे का? पहिला पर्याय तर बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, जठर रस हायड्रोक्लोरिक आम्ल. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, केळी मॅलिक आम्ल. केळीमध्ये मॅलिक आम्ल असतं, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. तीनही पर्याय बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलं आहे कोणती जोडी अयोग्य आहे, म्हणजे कोणती जोडी चुकीची आहे? तर तीनही जोड्या बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही. सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी शांत बसा लगेच समजतं काय? इथं काय आज्ञा आहे. सर्वांनी शांत बसा म्हणजे आपण कोणाला तरी आज्ञा देतोय, शांत बसा. योग्य उत्तर आहे आज्ञार्थी. काय उत्तर आहे? आज्ञार्थी. पुढे पहा, महाराष्ट्र विधिमंडळातील कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे? योग्य उत्तर आहे विधान परिषद. महाराष्ट्र विधिमंडळातील कायमस्वरूपी सभागृह विधान परिषद. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे? कलम 280. योग्य उत्तर आहे भारतीय वित्त आयोग. भारतीय राज्यघटनेतील कलम 280 भारतीय वित्त आयोगाशी संबंधित आहे. विद्यार्थी मित्रांनो, 100 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. कलम 280 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे असा प्रश्न वारंवार विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे भारतीय वित्त आयोग. जागतिक रेड क्रॉस दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे 8 मे. जागतिक रेड क्रॉस दिन 8 मे. इंग्रजांविरुद्ध दिल्ली चलोचा नारा कोणी दिला? योग्य उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. इंग्रजांविरुद्ध दिल्ली चलोचा नारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिला. लातूर जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी भूकंप केव्हा झाला होता? लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी या ठिकाणी भूकंप झाला होता, तो केव्हा झाला होता? योग्य उत्तर आहे 1993 साली. 1993 साली. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे, देशातील पहिले
मातीचे धरण कोणते? पर्याय पहा, विचार करा आणि लगेच मला कमेंटमध्ये उत्तर सांगा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. देशातील पहिले मातीचे धरण कोणते? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर चुकलं तरी चालेल, परंतु उत्तर देण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.